नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, पोलीस भरतीची तारीख जवळजवळ जाहीर झालेली आहे। आरोग्य विभाग भरतीची तारीख कधी जाहीर होणार याच्याकडे सर्व विद्यार्थी वाट बघून आहेत मित्रांनो, कारण की आरोग्य विभाग भरती खूप दिवसापासून रखडलेली आहे। तर आरोग्य विभागाची भरतीची तारीख देखील लवकरच जाहीर होणार आहे असं राजेश टोपे यांनी सांगितलेलं आहे। तर मित्रांनो, याविषयीची सर्वात महत्त्वाचा अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला कृपया करून लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा। तर या ठिकाणी बघू शकता आपण पोलीस भरती प्रक्रियेत सुरुवात अशी न्यूज आलेली आहे मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अशी न्यूज आहे। तर बघा, विभागातर्फे पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे। त्यासाठी वित्त विभागाने मंजुरी दिली असून त्यानुसार सुरुवातीला उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे। त्या दृष्टीने जिल्हा परिषद, महानगरपालिका, कटक मंडळ, सरकारी व खाजगी माध्यमिक उच्च महाविद्यालय शाळांमधील संख्येला, आसन संख्या, उमेदवारांची बैठक क्षमता यानुसार महासंचालकांनी माहिती मागवली आहे। पोलीस दलातील शिपाई पदाची 22,000हून अधिक पदे रिक्त आहेत। तत्कालीन सरकारच्या काळात 5,400 पदांच्या भरतीचा निर्णय झाला, परंतु उमेदवारांनी अर्ज करूनही परीक्षा होऊ शकली नाही। सरकारच्या बदल्यानंतर फडणवीस सरकारने अनेक महाविकास आघाडी सरकारने बदलते विद्यमान सरकारने भरतीसाठी सर्वप्रथम मैदानी परीक्षा व्हावी व त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात येईल असा बदल केल्याची चर्चा आहे। त्यामुळे भरतीसाठी 2019 मध्ये केलेले अर्ज उमेदवारांसमोर पेचप्रसंग झाला आहे। गृह विभागाने लेखी परीक्षा घेण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे। शाळा, महाविद्यालय, आसन व्यवस्थाची माहिती तात्काळ मागवली आहे। तर बघा, आता ह्या SBCचा हा सेशन निर्णय आहे तो रद्द झालेला आहे मित्रांनो, त्याची न्यूज देखील आलेली आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, जो पोलीस भरतीचा SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो या ठिकाणी दिलासा देखील गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेला आहे। कारण की जो 4 जानेवारीचा GR काढलेला होता मित्रांनो, SBCतून आरक्षण भेटणार नाही विद्यार्थ्यांना, मराठा विद्यार्थ्यांना, तो GR रद्द करून या ठिकाणी महत्त्वाची अशी घोषणा देखील त्यांनी केलेली आहे। तर पोलीस भरतीचा मित्रांनो या ठिकाणी मार्ग मोकळा झालेला आहे। त्याचबरोबर मित्रांनो, वित्त विभागाने आरोग्य विभागाची जी भरती आहे त्यासाठी देखील मान्यता दिलेली आहे मित्रांनो। जशी ही पोलीस भरतीविषयीची आसन क्षमता वगैरे पडताळणी चालू आहे, म्हणजे पोलीस भरती जाहीर झालेली आहे पूर्णपणे, तसा आरोग्य विभागाची भरती देखील मित्रांनो काहीच दिवसामध्ये पूर्ण होणार आहे। त्यासाठी तुम्ही अभ्यासाला लागा। अभ्यासाचे स्वरूप, अभ्यासक्रमाचे स्वरूप वगैरे सर्व व्हिडिओ आपण या आपल्या यूट्यूब चॅनलवरती बनवलेले आहेत मित्रांनो। कारण की बघा, या ठिकाणी आरोग्य विभाग भरती देखील होणं महत्त्वाचं आहे पोलीस भरती बरोबरच, जी की 2019 मध्ये आपण जे फॉर्म भरलेले आहेत मित्रांनो, ती भरती अगोदर होणार आहे, ज्याला आपण 50% जागा फक्त भरणार आहोत। म्हणजे जवळपास 8,000 जागा आरोग्य विभागाच्या आहेत आणि 5,000-5,500 जागा पोलीस भरतीच्या आहेत। ह्या सर्व भरती मित्रांनो आता वित्त विभागाने याला मान्यता दिलेली आहे, अगोदरच मान्यता दिलेली आहे, परंतु ही भरती जी रखडलेली आहे त्याच्यासाठी सुरुवात झालेली आहे। पहिला टप्पा म्हणजे पोलीस भरतीची या ठिकाणी लेखी परीक्षा होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो। कोणी जर अर्ज भरले असेल 2019 मध्ये पोलीस भरतीसाठी, तर त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची अशी महत्त्वाची बातमी आहे। आणि आरोग्य विभागाचे देखील मित्रांनो ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत आपल्याला एक्झाम डेट समजेल मित्रांनो, आणि पोलीस भरतीची देखील। त्याच्यामुळे अतिशय महत्त्वाची अशी ही बातमी मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे। त्यासाठी व्हिडिओला लगेच लाईक करा मित्रांनो। धन्यवाद।